6 8 okay. Hello, hello. This is the my artifact episode number 19, 20, 2031. Okay. आजची तारीख आहे 11 सप्टेंबर 2020. वाजले आता रात्रीचे 9 वाजले. जेव्हा आपलं काम चांगलं होतं ना आणि लोक आपल्या कामाची तारीफ करते तेव्हा डज इट फील्स रिली गुड. आणि जर ते काम असं काम असेल जे आपल्याला खूप आवडते आणि आपल्याला त्याच्यामध्येच करिअर घडवायचं आहे, अशा फील्डमध्ये लोकांनी जर तारीफ केली तर यस, इट इज समथिंग रिली एल्स. या हे असे वर्ड्स आहे जे आपण समजू शकत नाही. इट इज समथिंग रिली एल्स. आज पहिले मी माझा तो हायपरलॅप्सचा व्हिडिओ बनवला. ऑलमोस्ट खूप जणांनी आवडला, खूप जणांनी स्टेटसवर ठेवला, खूप जणांनी लाईक केले वगैरे वगैरे. मोस्ट ऑफ द थिंग इज दॅट की खूप जणांनी बघितला. ओके, अँड दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट. लाईक करू ना करू, इट्स पार्ट ऑफ देअर. बट या, आणि असं बिलकुल फील होत नाही की तो व्हिडिओ पाहिल्यानंतर असं की ये कुछ एकदम बकवास बनाया. नो नो नो. ऑब्विसली जे वर्धेतले लोक आहेत त्यांना खूप जास्त म्हणजे हा व्हिडिओ एकदम हे वाटला असेल, बिकॉज ऑफ दॅट की हे असे काही लोकेशन्सवर मी शूट केलं आहे जे लोकेशन त्यांनी नेहमी बघतात. या, बट असं फारसं लक्ष देत नाही. सो आज दोन आहे का तो ग्राउंड मधला गौरव फुटबॉल खेळत होतो. ओके, तर त्यांनी मला म्हणलं नाही, म्हणजे मी पिंटीकडे आज गेलो होतो ना. ऍक्च्युली थोडस कसं आज गेले 2-3 दिवस झाले मी घरातच होतो आणि कंटिन्यू काम करून राहिलो, कंटिन्यू विचार करून राहिलो. सो माझं डोकं वॉज रिअली कुक आउट. सो आय नीड अ ब्रेक. सो आय वेंट देअर. तिथे भेटलं तो गौरव, म्हणे खूप चांगलं झालं म्हणे तू काम. इट वॉज व्हिडिओ बहुत जबरदस्त बनला म्हणे. थँक्यू म्हणलं. सो इट फील्स गुड. सो याच्यामुळे एवढं तर रिअलाइज होते की आपल्यामध्ये टॅलेंट आहे आणि आपण हे बनवू शकतो. ओके, वन थिंग इज दॅट की सो तुला काय वाटते की चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी कोणत्या गोष्टी गरज आहे? वन थिंग इज दॅट की तुझ्यामध्ये मेहनत, म्हणजे कोणताही व्हिडिओ घे किंवा कोणतंही असं काम घे, विदाऊट मेहनत केल्याने किंवा एफर्ट घेतल्याने कोणतीच गोष्ट चांगली बनत नाही. जोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये मेहनत घेत नाही ना, तोपर्यंत नाही का ते गोष्ट नेहमी बकवासच बनते ऑब्विसली. सो यू हॅव टू डू लॉट ऑफ एफर्ट ऑन दिस थिंग. युजली मी हायपरलॅप्सच्या व्हिडिओसाठी मी मेहनत घेतली. येस, मी रोज सकाळी उठल्यानंतर शूटला गेलो, एक फोटो काढला. 300-400 फोटोज युजली हायपरलॅप्ससाठी मी विचार केला गेला ना, तर ऑलमोस्ट करीब 3,500 ते 4,000 फोटोज काढले मी. ऑब्विसली काही फोटोज मी इन्व्हॉल्व नाही केले, कारण एक प्रकारे ट्रायल होता. मी खूप साऱ्या गोष्टी ट्रायल अँड एरर म्हणून ऍज अ केले, बट एफर्ट घेतला त्या गोष्टीसाठी. हायपरलॅप्स शिकलो, त्याच्यानंतर मी त्याच्यावर व्हिडिओ बनवला. सो इट टेक्स अ टाइम. ओके, या प्रोसेसला थोडा वेळ लागतो आणि ऑब्विसली तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं त्याच्यामध्ये एफर्ट असणं खूप जास्त इम्पॉर्टंट. समजा तुम्ही एफर्ट नाही देत असेल, तुम्ही असं ठीक आहे होऊन जाईल ना, काही प्रॉब्लेम नाही, काही इश्यू नाही, आणि मग तुम्ही शूटवर गेले आणि जे आहे ते शूट केलं. ओके, आणि एडिट करताना मग डोक्यावर त्रास दिला, अबे यार मग आता काय, मग कसं तरी मग चलता आहे. त्यानंतर मग जुगाड म्हणून कस तरी मग व्हिडिओ बनवला आणि मग कसा एक्सपोर्ट केला, तर तो व्हिडिओ काही चालत नाही. यस, लोकांना काही आवडेल, बघेल, आवडणार पण नाही. या ते काय असं अर्धा पाईन बंद करून टाका. इट इज नॉट. लोकांनी माझा जे व्हिडिओ त्यांनी त्याच्या स्टेटसवर ठेवलं, जे की मी पण नाही ठेवलं. माझ्या जे व्हिडिओ जे स्टेटस आहे ना,
ते मी पण नाही ठेवलंय, कारण मी स्टेटस वगैरे कधीच ठेवत नाही. इट वॉज नॉट, म्हणजे ते माझं आहेच नाही. व्हाय आय एम नॉट पुटिंग एनिथिंग ऑन स्टेटस. येस, बिसाइड्स सम ऑफ द फ्रेंड्सचे जे बर्थडेज आहे ना, त्यांचे मी स्टेटस ठेवतो. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की त्या दिवशी, म्हणजे त्या दिवसाचं, त्या एका दिवसाचं महत्व आहे. ओके, स्टेटस मी ऍक्च्युली नाही ठेवत, की मला नाही का अशी कोणतीच गोष्ट नाही पाहिजे जे फक्त एक लिमिटेड पिरियड टाइमसाठी आहे. म्हणजे समजा जर मी एखादी व्हिडिओ बनवत आहे, ओके, आणि तो व्हिडिओ बनवून मी म्हणजे टाकलाय, माझ्या फीडवर टाकलाय आणि स्टेटसवर पण टाकलाय. ओके, पण स्टेटसवर असं रिप्रेझेंट करते की ये चीज बस 24 घंटे के लिए. ओके, अँड देन त्याच्यानंतर तो वाईप आउट होऊन जाईल. सो आय डोंट लाईक दिस थिंग्स. यस, या वेल, काही काही जणांचं म्हणजे एक प्रकारे याच्यामध्ये काही वाईट नाही, स्टेटस ठेवणं न ठेवणं हे काही वाईट नाही. इट वॉज लाईक आपण खूप जास्त हायलाइट होतो यार लोकांसमोर. सो मला ते स्टेटस वगैरे ठेवणं वगैरे आवडत नाही. जस्ट लाईक फीड मध्ये पोस्ट करणं. येस, आणि ज्या लोकांना दिसते, जे लोक फॉलो करतात त्यांना ते दिसते, आणि येस, इट इज ऑल दे डिपेंड ऑन. याच्यामध्ये काही वाईट नाही रे, कोण कसा वापर करतो. इट इज ना. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे, माझं काय आहे की मी म्हणजे त्या लोकांनी स्टेटस काय ठेवलं माझं, या व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की ते लोक वर्धेत राहतात, त्यांना मी असा व्ह्यू दाखवला जो त्यांनी कधी बघितला नसेल. हा, युजली त्यांनी आंबेडकर पुतळा किंवा गांधी पुतळा नेहमी बघितला असेल, शिवाजी चौक नेहमी बघितलं असेल, नेहमी चौकात गेले, बट दे डिन इवन सी जे माझा जो पर्स्पेक्टिव्ह नाही त्यांनी कधी बघण्याचा प्रयत्न नाही केला. आणि मी माझा पर्स्पेक्टिव्ह त्या व्हिडिओमध्ये टाकला, त्यामुळे तो आवडला खूप साऱ्या लोकांना. ओके, एक प्रकार युनिक होता. सो दॅट्स वाय त्यांना ते आवडलं आणि त्यांनी ते स्टेटसवर टाकलं. खूप जणांनी टाकलं. आय वॉज एक प्रकारे, मी मेसेजवर गेलो ना तर सो मच पीपल, ऑलमोस्ट करीब 20-25 लोकांनी, 20-25 तर नाही, ऍक्च्युली मला जेवढे माहित आहे त्याच्यापैकी हार्डली करीब 20-25 लोकांनी स्टेटस ठेवलं. ओके, 20-25 लोक जे अननोन व्यक्ती आहे बरं. ओके, विथ 20-25 दॅट इज कम्प्लीट डिफरंट पीपल. ओके, आता समजा जर एका व्यक्तीने ठेवलं तर ते नाही का ऑलमोस्ट करीब त्याच्या फ्रेंड सर्कलला दिसते. म्हणजे मानून घे एक व्यक्ती वॉज लाईक 100 किंवा 200 फ्रेंड्स, त्याचे काहीतरी 300-400 फ्रेंड्स. ते डिपेंड ऑन देअर फ्रेंड्स. ओके, तर त्यांना ते आवडलं, मग त्यांना आवडलं असेल तर त्यांनी स्टेटस ठेवलं का नाही हे नाही माहित मला. या कारण बिकॉज ऑफ दॅट की दे आर फ्रेंड ऑफ फ्रेंड अँड देन आय डिडंट नो, कारण ते मला फॉलो करत नाही, त्यामुळे मला काहीच माहित नाही. येस, बट या मला असं खूप जणांनी असं रिअलाइज, मला इव्हन एक आहे ते प्राचीची फ्रेंड, तिने पण म्हणलं होतं की तिने स्टेटस ठेवलं होतं म्हणा. सो या, इट फील्स गुड. ओके, दॅट्स फील गुड. या, what I'm saying is that की सो खूप जणांनी ठेवलं आणि इट फील्स गुड. या, आय फील रिअली गुड. सो बट मला कसं वाटतंय की अजून मला थोडं जास्त एफर्ट घ्यायचा आहे. जस्ट लाईक आता मी एक म्युझिक व्हिडिओवर काम करत आहे. तो श्रेयस लोकर आहे ना, त्याचे म्युझिक व्हिडिओवर. तर पहिले मी तर एक प्रकारे ट्रायलच घेत आहे. ओके, म्हणजे पहिले समजून घेत आहे माझ्याने होते नाही होत, कशाप्रमाणे होते. जस्ट लाईक मी एक प्रकारे असं समजतो की मी त्याला हेच सांगून दिलं आहे की पहिले, म्हणजे मी हे नाही सांगत की हा तेरा व्हिडिओ बन जाएगा. या, इट वॉज नॉट, आय एम नॉट सेइंग इज दॅट. या, पहिले मी समजून घेतो की माझ्याच्याने काय होते. हा, मी माझा बेस्ट देईन एवढं पक्क. ओके, दॅट इज द थिंग. ओके, कारण मला माहित आहे, कारण याचा फायदा मला पण आहे. ओके, सो दॅट्स वाय मी याचा बेस्ट देईनच. पण मी तुला हे नाही गॅरंटी देऊ शकत की तुला ते आवडन बा. ओके, मी माझा बेस्ट देईनच, प्रयत्न करीन का तुला तो आवडण्याचा, आणि तुझा जो पर्स्पेक्टिव्हनी व्हिडिओ बनवायला तो मी बनवण्याचा प्रयत्न करीनच, डेफिनेटली करीन. दॅट इज माय वर्क टू डू. यासाठी मी काही चार्जेस वगैरे काहीच घेत नाही, नथिंग ॲट ऑल. या, बट याच्यात तुम्हाला खूप काही शिकायला भेटत आहे. या, मी एडिटिंग वॉज लाईक दॅट की मी करीब 6 महिन्यापासून, जेव्हापासून मी लॉकडाऊन आहे तेव्हापासून मी एडिटिंग करून राहिलोय. या, बट दिस इज द फर्स्ट टाइम
आय एम डुईंग सिंक्रोनायझेशन. या म्हणजे कसं आहे की कधी कधी नाही का फ्री मध्ये काम करणं वगैरे वगैरे, तर यामुळे काय होते की तुम्हाला एक्सपिरियन्स भेटतो. डूड, व्हेन डू यू मेक अ सिंक्रोनायझेशन? तू केव्हा केलं सिंक्रोनायझेशन? कधीच नाही ना. येस, तू समजा अशी म्युझिक व्हिडिओ बनवत आहे तर डेफिनेटली तू सिंक्रोनायझेशन करत आहे. ओके, त्यामुळे इट इट डज समथिंग रिली गुड. ओके, सो आज काय केलं मी, कालच बोललो त्यासोबत या, आणि आज ट्रायल घेतला. ओके, ट्रायल म्हणजे इन द सेन्स त्याचा ट्रायल नाही, ट्रायल माझा होता ट्रायल. या म्हणजे मला आता एक प्रकारे त्याचा ट्रायल व्हिडिओ बनवायचा आहे. ऍक्च्युली कसं आहे की ट्रायल व्हिडिओ यासाठी बनवायचा आहे की जेव्हा मी ट्रायल व्हिडिओ बनवतो तर तेव्हा मला स्लॉट दिसतात की हा इथे रिकामी जागा आहे, म्हणजे त्याचा पूर्ण ट्रॅक आहे, तर पूर्ण ट्रॅकमध्ये व्हिडिओ लावायचे आहे. ऑब्विसली जिथे व्हिडिओची गरज आहे, म्हणजे जिथे तो बोलत आहे, लिपसिंग आहे तिथे लिपसिंग तर दाखवायचे आहे, बट जिथे खाली साऊंड आहे तिथे कोणता आहे. ओके, त्यानंतर त्या गाण्याचे इमोशन्स काय आणि आपण बी रोल कशाप्रमाणे दाखवत आहे. बी रोल याने की ज्याच्यामध्ये व्यक्ती चालत आहे वगैरे वगैरे, समथिंग लाईक दॅट. सो या, हे आहे बी रोल. तर त्याच्यावर पण माझा फोकस आहे. ऑब्विसली आज मी म्हणजे आज दुपारी मी रेकॉर्डिंग केलं आणि त्यानंतर दुपारी करीब 3 वाजता आलो. आल्यानंतर मग मी सिंक्रोनायझेशन बसलो, तर माझं पूर्ण डोकं खराब झालं, कारण सिंक्रोनाइज करताना बहुत साऱ्या गोष्टीची गरज असते. बिकॉज ऑफ दॅट की जे ऑडिओ ट्रॅक, जो डिफॉल्ट ऑडिओ ट्रॅक बनला गेला, तो बनला गेला स्टुडिओ मध्ये बनला, फुल अकॉस्टिक मध्ये. बट मी ज्याच्यामध्ये रेकॉर्ड करून राहिलो आहे, मी ज्याच्यामध्ये हे करत आहे सिंक्रोनायझेशन, तो मोबाईल मध्ये आहे, त्याच्यामध्ये खूप सारे अँबियंट साऊंड रेकॉर्ड झाले आहे. सो हे थोडासा प्रॉब्लेम होऊन राहिला, स्ट्रगल होत आहे, बट आय कॅन मेक इट डेफिनेटली. बट ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी पण आहे, म्हणजे लिरिकल आहे सो, आणि थोडे बहुत ग्राफिक्स पण आहे. सो इट इज गुड टू लर्न समथिंग दॅट. ओके, दॅट इज द मोस्ट एसेन्शियल थिंग. या, असं वाटतं. सो आता तर एवढंच, फारसं तर काही आहे नाही. ओके, आता माझा प्लॅन काही नाही. आता वाजले 9:15. आता मी थोडं लघवी करतो. ओके, जमेस तर पोट खाली करीन. मॅक्स टू मॅक्स 1 घंटा काम होईल माझ्याने. ओके, 10:30 पर्यंत. बट त्याच्यानंतर नाही, कारण 10:30 नंतर मला लागते झोप. सो आय वेंट टू स्लीप. ओके, ड्रायव्हिंग बद्दल काय सुरू आहे? ड्रायव्हिंग कसं शिकायचं आहे की नाही शिकायचं आहे? ऍक्च्युली बिट्टू आला नाही, 3 दिवस झाले. त्याला बहुतेक काम वगैरे असेल किंवा पेट्रोल, त्याच्यापाशी पैसे नाही ना रे. या, दॅट इज द थिंग. या, गाडीचं काम तर करायचंच आहे राव. गाडी तर शिकायचीच आहे, कारण गाडी शिकून लायसन्सचं काम करायचं, कारण लायसन इज इम्पॉर्टंट. तर असं कर ना, आता राईट नाऊ तू तुझं हे गाडी हेच लायसन करून टाक, म्हणजे 2 व्हीलरचं तर लायसन निघून जाईल. ओके, देन 4 व्हीलरचं लायसन जेव्हा आपल्यापाशी गाडी येईल तेव्हा आपण पाहू, नाही तर या इट इज समवेअर समोर वगैरे पाहू ते नंतर. टिल देन एव्हरीथिंग इज गुड, इज फाईन. या, आता तर मला जास्त काही सांगायचं नाही आहे. सांगायचं आहे ऍक्च्युली, बट मला लागली लघवी आणि आय वॉन्ट टू डू सम लघवी. या, इज इट. थँक्यू.